स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सुप्रीम कोर्टानं तसा इशारा दिलाय। आता मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकीबाबत सुनावणी पार पडणार आहे। त्या सुनावणीमध्ये काय निर्णय होणार यावर निवडणुकीचं पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे। झेडपी निवडणुका पुढे जाणार, कोर्टात मंगळवारी सुप्रीम सुनावणी, राजकीय पक्षांची धाकधूक वाढली। गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मुहूर्त पुन्हा हुकण्याची शक्यता आहे। त्याला कारण ठरलं आरक्षणाच्या मर्यादेचं। राज्यातील 34 पैकी 20 जिल्हा परिषदेत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली। त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याची गंभीर दखल घेऊन निवडणुकांना स्थगिती द्यावी लागणार असा इशारा दिला। तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली। या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या फेब्रुवारी 2022 ला व्हायला पाहिजे होता। 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25, आता 26 उजाडे। आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला या निमित्तानं थांबावं लागलेलं आहे। अजूनही एक प्रश्न आहेच। मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। मला जे वकिलांनी सांगितलेलं आहे ते माझ्या नळदुर्गच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं करतोय। एकीकडे अजित पवारांनी निवडणुकीबाबत रोखठोक मत व्यक्त केलं, तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर सावध भूमिका व्यक्त करत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असं देखील सांगितलं। बघा, आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही। 25 तारखेला सुनावणी आहे, त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल, त्यामुळे आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही। येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी कळेल। 25 तारखेला बहुतेक सुनावणी आहे मंगळवारी। त्या ठिकाणी काही आरक्षणाबद्दलचा एक पेच निर्माण झालेला आहे। मला वाटतं तो पेच सुटला सुप्रीम कोर्टमध्ये तर त्या ठिकाणी लवकर होईल। त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे त्या ठिकाणी काय निर्णय घेतील मला माहिती नाही, पण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की 31 जानेवारीच्या आत महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका घ्या। जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांमधील आरक्षण 50% वर गेल्याची माहिती आहे। त्यावर येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।